शांती नावाची बाई आली. इथं जर कोणी असेल तर इथली सोडून, नाव फक्त शांती, घरात एक दिवस शांती नाही, रोज भांडण आणती. ती तिथं आली तर ती म्हटली हे 2-4 जण होते, काहीने एवढ्या मिरच्या नेल्या, काहीने एवढ्या नेल्या, मला काही एवढ्या नेऊन जमणार नाही. म्हटले का? कारण मला 11 पोर आहेत, मला नाही. वा वा वा, त्या शांताबाईला 11 पोर आहेत. आणि पूर्वी असं असायचं, राजवाडा भरलेला असायचा, हम दो हमारे कितीक पण. आता असं आहे, हम दो हमारे दो. काही दिवसाने असं असणार आहे, हम दो हमारा कोई नहीं है, हम अकेले हैं, घर में 2 कुत्ते हैं, उनकी सेवा करनी पड़ती है. असं असणार आहे. नको आहेत माणसं लोकांना काहींना घरामध्ये. एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली, कडेवरती लेकरू पाहिलं, कंडक्टर बिचारा उठला आणि उभा राहिला. मावशी मी उभा राहतो, मग तुम्ही खाली बसा. त्याच्या सीटवर मावशी बसली आणि कंडक्टर उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर पाहिलं तर मावशीचं 1 लेकरू नव्हतं, आणखी 5 लेकरं पाठीमागं होते. कंडक्टरला राग आला, मावशी काय 60 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे तुम्हाला, कळत नाही का? म्हटलं काय झालं काय, एवढे लेकरं बरोबर आणतात का? यातले निमे तरी घरी ठेवायचे ना. मावशी म्हटली मेल्या, हे निमेचे, निमे घरी येत. पूर्वी असं असायचं, जे तुकोबर आहे डोळे झाकून देवावरती विश्वास ठेवून त्या बाजारामध्ये जाऊन बसले. माझा भाव लक्षात घ्या, त्या बाजारामध्ये मिरच्या सगळ्या गेल्या. डोळे उघडले, पाहिलं तर एकही मिरची शिल्लक राहिली नाही. महाराजांच्या लक्षात आलं, जिजाबाईंनी सांगितलंय काय, एकही मिरची परत आणायची नाही. आता मिरच्या गेले ना, सगळ्या मिरच्या गेल्या, मग घरी जायला काय हरकत आहे का? निघाले घरी भजन करत करत. हरीच्या दासा आले घरापर्यंत. ते रिकामं पोतं पाहिलं जिजाबाईंनी, फार आनंद झाला. महाराज वाह, रोज असंच काम करत जा महाराज. महाराज म्हटले काही हरकत नाही, देहीच विदेही भोगू दशा, रोज असंच करत जा महाराज. पण बाजारामध्ये भूक लागली असेल एवढ्या लोकांना डोकं लावून, सोपी गोष्ट आहे का? जेवायला बसा महाराज. आनंदाच्या भरामध्ये जिजाबाईंनी ताट वाढलेले, महाराज जेवायला बसले. पहिला घास घेतला. मी सांगत असते बाईचा स्वभावच आहे, व्यवहारामध्ये असावं, थोडंसं विचारावं. महाराज काय किलोनी गेल्या मिरच्या, किती पैसे आले महाराज? ठेवला महाराजांनी घास खाली. कारण पैशाचं आणि मिरच्याचं काही ठरलं होतं का पैसे आणायचे म्हणून? जिजाबाईंनी डोक्याला हात लावला. महाराज आता कुठं गेला तुमचा देव? मला वाटते ज्यावेळेस आपण सगळे वारकरी परमार्थ करतो तर त्यावेळेस ही सगळी मंडळी आपल्याला पावती मागत असतात. आपल्या जीवनात जेव्हा अडचणी येतात तर त्यावेळेस ते म्हणतात, आता कुठं गेला देव, महिनाभर वारीला गेलता. पावती देतो देव, पावती देतो. तसं तुकोबारायांना जिजाबाई भांडायला लागल्या, महाराज आता कुठं गेला तुमचा देव? आश्चर्य पहा तुम्ही, परमार्थाचा उच्चांक पहा. त्या भगवंताने, त्या देवाने, पांडुरंगाने तुकोबारायच्या दासाचं रूप घेतलं आणि त्या गावामध्ये ज्यांनी मिरच्या पळवल्या त्यांच्याकडे 4-5 जणांकडून पैसे घेतले देवाने. पण नंतर शांतीचा नंबर आला. आता प्रत्येक ठिकाणी एक भांड कुदळ आणि एक भांड खोरं असतं. कुदळ आणि खोरं. ती कुदळ होती. देव जसे पैसे मागायला गेले, ती म्हटली पैसे देणार नाही. म्हटले का? मिरच्याच आणल्या नाही. देव म्हटलं मी काय साधा सुद्धा दास नाही तुकाराम महाराजांचा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोची विठोबा. चतुराचाही शिरोमणी आहे, गुण लावण्याची खान आहे. मी काय साधा सुद्धा दास नाही. अरे एखाद्याचा स्क्रो ढिल्ला केला तर माणसं म्हणतात कालपर्यंत बरं होतं, आता नुसतं कुत्र्यासारखं फिरतंय, दगड मारतंय. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारणारा तोय, तारणारा तोय. आणि भक्ताला तारण्यासाठी माझा देव येतो. अभंगाचं प्रथम चरण. देवनिया चक्रगदा
अलीकडे मी म्हटलं महिलांची गर्दी एस टीमध्ये वाढत जाते. चमत्कार असा आहे, फुकट आहे, फुकट आहे. तीर्थक्षेत्रामध्ये गर्दी वाढली. ज्या आजीबाईने कधीच आळंदीचं तोंड पाहिलं नाही त्या तोंड दाखवायला आल्या फुकट प्रवास झाल्यानंतर. अशा दोघी जणी त्या एस टीमध्ये बसमध्ये चढल्या आणि चढल्याच्या नंतर कंडक्टर म्हटले तिकीट. वजनात आधार कार्ड काढलं. कंडक्टरनी चेहऱ्यावर पाहिलं तर चेहरे तरुण होते. आधार कार्ड पाहिलं म्हातारं होतं. त्याच्यावर MH75 होतं. ह्या पुढं गेल्या तर भरलेली सगळी एस टी, जागा नाही बसायला, एकच सीट. यांची संगीत खुर्ची सुरू झाली. अर्ध्या खुर्चीमध्ये ही बसायला गेली तर ही इकडं लुंडकायची, खाली पडायची. कारण बसणारी एवढी मजबूत होती. 4-5 सुना माहेरी वाटा लावून हिने एकटीनेच दूध खाल्लं होतं. शासनाचं शीट सुद्धा तिला कमी पडायला लागलं. असं करता करता ती म्हटली माझं सीट आहे. संगीत खुर्ची सुरू झाली. माझं सीट आहे. दुसरी म्हटली माझं आहे. ती म्हटली नाही माझं आहे, मी अगोदर आले. ती म्हटली नाही मी अगोदर आले. दोघीचं भांडण, बोलाबोली, बाचाबाची चालू होती. भांडण पुढच्या स्टेपला जाऊ लागलं. पुढची स्टेप कोणती असती महिला मंडळ? धराधरी, कुटाकुटी, टाकाटाकी. आणि ती स्टेप सुरू झाली. कंडक्टरच्या लक्षात आलं ही स्टेप जर इथं एस टीमध्ये झाली तर बाकीचे प्रवासीसुद्धा फटकवले जातील. कंडक्टरने आयडिया केली, मावशी कोण अगोदर आलं? दोघी म्हटल्या मी आले, मी आले. आता एकीला जर बसवलं, कंडक्टरनी एकीला जर एका सीटावर बसवलं तर दुसरी याच्या गळ्यात पडेल. गळ्यात पडेल म्हणजे याच्या सीटवर बसेल. वेगळा अर्थ काढू नका. कंडक्टर आता काय करावं, युक्ती चढवली. दोघींचे आधार कार्ड गोळा करून घेतले आणि कंडक्टरने सांगितले बघा माझाही नाविलाज आहे, पण एक सांगतो मी तुम्हाला, तुमच्या दोघींपैकी जी म्हातारी असेल तिनेच खाली बसा. एस टीचं सीट नाशिकपर्यंत रिकामच होतं. तुमच्या लक्षात नाही आलं? वा. आधार कार्डवर जरी वय वाढलेलं होतं पण दोघींनाही वाटत नव्हतं आम्ही वयस्कर आहेत म्हणून. सीट रिकामच गेलं पण दोघी खाली बसले नाही, कारण दोघीला माहीत होतं आमचं वय झालेलं नाही, आम्ही सुंदर दिसतो. एक उपाधी जर आपल्याला एवढी त्रासदायक असेल, एक उपाधी जर एवढी त्रासदायक असेल तर आपण स्वतःभोवती कितीतरी उपाध्या लावून घेत असतो. काम करणं नाही, पण तो भगवंत स्वरूपाने, रूपाने, अव्यक्त रूपाने असणारा माझा भगवंत भक्तासाठी सगुण रूपाने प्रगट होतो. अभंगाचं 3रं चरण. राखे पायापासी भक्त राखे पायापासी, भक्त राखे पायापासी,
अव्यक्त ते आकारले, रूपा आले गुणवंत. जसं की अव्यक्त निराकार नाही जे आकार नसलेला भगवंत भक्तासाठी सगुण झाला. देव जर भक्तासाठी सगुण होत असेल, आपली सेवा करत असेल, तर आपलाही धर्म आहे, आपणही कशाची तरी सेवा केली पाहिजे. आपणही धर्माची सेवा केली पाहिजे, आपणही देशाची सेवा केली पाहिजे. धर्मासाठी बलिदान देणारे माझे संभाजी महाराज. देव देश पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देव देश पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. कधीतरी माझ्या शंभू राजांचं बलिदान आपल्या डोळ्यासमोर असावं. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे. इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे. मला वाटतंय भारत देशातील प्रत्येक तरुणाने तत्पर असायला पाहिजे. आपला काही सामान्य देशामध्ये जन्म झाला नाही. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, 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 ओ भारत देश है मेरा. देशासाठी कधीतरी लढून पहा. या देशासाठी कधीतरी समाजासाठी जगून पहा. तो आनंद तुमच्या आयुष्यामध्ये जो जो सुख देणार, समाधान देणार आहे, तो आनंद मला वाटते जगात कशानेच मिळत नाही. असंख्य जवान जसं भगवंत चक्र गदा हाताशी धरून दुर्जनाचा संहार करतो, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशातील जवान अहोरात्र त्या सीमेवरती लढत असतात. याचा मला सार्थ अभिमान आहे. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा,